म्हणून अयोध्येमध्ये 3 नगराच्या कथा आहेत. त्या रामायणामध्ये 3 नगराच्या कथा आहेत. एक आहे अयोध्या, दुसरी आहे मथुरा आणि तिसरी आहे लंका. ही 3 नगर अभ्यासा. आम्हाला त्याच्यातून काय काय प्राप्त होतं विचार करा. आपण अयोध्या कांडात जाऊ तेव्हा त्याचा विचार करूच. पण अयोध्या हे शहर आहे, मथुरा हे शहर आहे, त्या मैथिली हे शहर आहे, त्या मिथिला हे शहर आहे. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यती किंचन. मिथिलेवरच्या प्रत्येक राजाला जनक म्हणतात. मिथिलेच्या राजपदी जो राजा बसतो त्या राजाला जनक ही संज्ञा येते. आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 42,000 जनक झाले असं पुराण सांगतं. आणि याहीपेक्षा मोठं आश्चर्य हे आहे की हे 42च्या 42,000 जनक हे सगळेच्या सगळे जीवनमुक्त झालेले आहेत. एकही जीव म्हणून बद्ध राहिलेला नाही. काय नगरी असेल मिथिला, विचार करा. काय नगरी असेल अयोध्या, आणि शेवटची नगरी आहे ती लंका. त्याचाही विचार आहे. लंका नगरी काही फार वाईट होती, सोन्याची नगरी आहे. जाऊ द्या, आता मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे. मला हे सांगायचं आहे. अजून एक भूमिका आहे ती बोलणार आहे, पण आत्ता बोलत नाही मी. आता हे प्रारंभ तरी करतो, उद्या सांगतो ती पाहिजे तर. या ज्या 3 राण्या आहेत ना दशरथाच्या, एक कौसल्य आहे, एक सुमित्रा आहे, एक कैकेयी आहे. आणि त्या कैकेयीला भरवून देणारी मंथरा आहे. मंथरा ही कैकेयीच्या माहेरून आलेली आहे. मला बाकी बोलायचं नाही, म्हणजे तुम्ही वाटही बघू नका त्याची. या 4 जणी रामायणात आहेत. नाथ महाराजांनी इतकं सुंदर रूपक केलंय, मी आत्ता सांगत नाही आहे. कोण आहे ही? नाथ महाराज म्हणतात, अरे या 4 बुद्ध्या आहेत. एक सद्बुद्धी आहे, एक शुद्ध बुद्धी आहे, एक कुबुद्धी आहे आणि एक दुर्बुद्धी आहे. माणसाच्या घरामध्ये आनंद राहील तोही बुद्धीनच राहील, आणि माणसाच्या घराचं वाटोळ होईल तेही बुद्धीनच होईल. एक सद्बुद्धी आहे कौसल्या, सुमित्रा ही शुद्ध बुद्धी आहे, कैकेयी ही कुबुद्धी आहे आणि मंथरा ही दुर्बुद्धी आहे. ती तसं का म्हणायचंय नाथ महाराजांना याच्या संगतीचा विचार नंतर करू. आपल्याला वेळ राहील न राहील मला माहिती नाही, पण निदान आपल्या डोक्यात तरी असू द्या. हे रूपक नाथ महाराजांनी सांगितलेलं फार सुंदर आहे. रामायण आम्ही ह्याच्याकरता ऐकावं. आमची कुबुद्धी, आमची दुर्बुद्धी बदलून आमची शुद्ध बुद्धी, आमची सद्बुद्धी कशी होईल, आमच्या अंतःकरणातल्या दोषांची निवृत्ती होईल, आमचं अंतःकरण रामचंद्र प्रभूंच्या चरणकमलाची प्राप्ती करून घेण्याकरता अनुकूल अंतःकरण कसं सिद्ध होईल, ते शुद्ध कसं होईल, ते सात्विक कसं होईल, याच्याकरता आम्ही रामायण ऐकावं. आमच्याकडे ज्या कथा सांगितल्या जातात त्या कथा दोष निवृत्ती आणि गुणप्राप्ती करता सांगितल्या जातात. रामचंद्र प्रभूंचे गुण अलौकिक आहेत. पहिला जो प्रश्न विचारलाय, असं कोण आहे इतक्या गुणांनी, ते जे गुण सांगितले गेले ते अनेक आहेत. आपण रामायण जर पाहिलं तर सुरुवातीलाच आपल्याला हे कळेल की रामचंद्र प्रभूंच्या जवळजवळ 72 गुणांचा विचार रामायणाने पहिल्या बालकांडामध्ये केलेला आहे. तेवढे 72 गुण आपण जर सांगत राहिलो तरी 72 दिवसाची कथा पूर्ण होईल. अनंत गुणनिधान परमात्मा आहे. परमात्म्याच्या गुणांना पार नाही, त्याची मोजदात नाही. असंख्य अनंत गुण, अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या. नामदेवरायांनी अनंत शब्दाची व्याख्या सांगितली. नामदेव महाराज बोलतात, अनंत म्हणती माझी स्वामी ते, माझ्या स्वामीला अनंत हे नाव पडलं कशावरून? अनंत गुण त्याते म्हणून या. त्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत म्हणून त्याला अनंत असं म्हणतात.
याच्याकरता आम्ही हे रामायण ऐकलं पाहिजे, वारंवार ऐकलं पाहिजे. कारण दोष निवृत्ती आणि गुणप्राप्ती करता जर आम्हाला ही कथा ऐकायची असेल, कशा करता ऐकायची? रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत, याच्याकरता. रामासारखं वागावं, रावणासारखं वागू नये, हे कळण्याकरता आम्हाला रामायण ऐकायचं. हे कळण्याकरता. पुष्कळ विचार आहे. माणसाच्या जीवनातल्या गुणदोषांचा जो विभाग असतो, त्या विभागाचं एक शास्त्र आहे. एक शास्त्र आहे. काय आहे? माणसाला जेव्हा एखादा गुण प्राप्त करून घ्यावा वाटतो, त्यावेळेला या गुणदोषांचं एक विचित्र गणित आहे. माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुणाकरता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. एक गुण आला की त्याच्या जोडीनं दुसरा गुण कधी येत नाही. एका गुणाकरता प्रयत्न करून झाल्यानंतर दुसऱ्या गुणांच्या प्राप्तीकरता पुन्हा तेवढेच प्रयत्न करावे लागतात. एक गुण आला की त्याच्या बरोबरीनं सगळे गुण माणसाकडे येत नाहीत. पण एक गुण जेव्हा आपल्याला सोडून जातो, त्यावेळेला मात्र बाकीचे गुण त्याच्या हातात हात घालून आमच्या जीवनाला सोडून जात असतात. आणि जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये एक दोष येतो, तेव्हा तो येताना बाकीच्या दोषांना हातात हात घालून आणतो. आणि ज्या वेळेला जीवनाचे दोष घालवायचे असतात, तेव्हा प्रत्येक दोषाच्या निराकरणाकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. काम आला की क्रोध येतो, पण काम गेला की क्रोध कधी त्याच्या बरोबरीनं जात नाही. काम आला की क्रोध येतो. आपल्याला गीतेचं वचन माहिती आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. गीता बोलते, काम आला की क्रोध येतोच, पण घालवताना काम गेला की क्रोध जातो असं कोणी सांगत नाही. कामाला निवृत्त करण्याकरता जेवढे प्रयत्न करावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न क्रोधाला दूर करण्याकरता करावे लागतात. दुर्वासांकडे काम नाहीये, पण क्रोध आहे की नाही? म्हणजे कामाच्या अनुपस्थितीत क्रोधाची अनुपस्थिती असं गणित मांडता येत नाही. पण अभयाच्या अनुपस्थितीमध्ये सत्वशुद्धीची अनुपस्थिती हे गणित नक्की आहे. एक गुण येताना स्वतंत्र येतो, जाताना एकत्रित जातात. दोष येताना एकत्रित येतात, घालवताना स्वतंत्र घालवावे लागतात. आणि याच्याकरता एका गुणाच्या प्राप्तीकरता अथवा एका दोषाच्या निवृत्तीकरता माणसाला आयुष्य वेचावं लागतं. नुसता काम घालवायचा म्हटलं तर एक आयुष्य द्या, क्रोध घालवायचा म्हटलं तर एक आयुष्य द्या, ज्ञान मिळवायचं म्हणजे एक जन्म द्या. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्माच्या शेवटी झालं तर ज्ञान होईल. 7व्या अध्यायात भगवान बोलतायत गीतेत. एक दान करायचं असेल, आयुष्य घालवा. निर्भयत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, आयुष्य घालवा. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवहा, हे सगळं आर्जवम हे काय आहे? सगळं काय आहे? प्रत्येक एका गुणाच्या प्राप्तीकरता आम्हाला वेगळे प्रयत्न. गुण येताना कधी एकत्रित येत नाहीत आणि दोष जाताना कधी वेगवेगळे जात नाहीत. येताना कधी वेगवेगळे येत नाहीत. दोष येताना एकत्रित येणार, गुण जाताना एकत्रित जाणार. गुण येताना वेगवेगळे येणार, दोष जाताना वेगवेगळे जाणार, अशी समीकरण आहे. क्रोध असा सहजासहजी एका जन्मात क्रोध जाईल, जात नाही. मनुष्य वयानं थोडा वृद्धतेकडे झुकला की माणसं म्हणतात हल्ली शांत झालेत म्हणून. कशाचे शांत झाले? कशाचे शांत झाले हे म्हणायचं असतं. ते काशीला जाऊन काही काही लोक सोडून येतात. त्यात एक जण काशीला गेला आणि क्रोध सोडून आला.
काशीला तिथे जाऊन काहीतरी सोडावं लागतं ना, ते सोडून येतात. बहुतेक लोक ते भोपळा सोडतात, काय कारण आहे माहित नाही. बटाटा सोडलेला माणूस अजून भेटला नाही मला. काशीला जाऊन बटाटा सोडून आलो असं म्हणणारा तो भोपळा तरी सोडेल, कारलं तरी सोडेल, शेपू तरी सोडेल, असलंच काय. म्हणून त्या भोपळ्यालाही हल्ली काशी भोपळाच म्हणतात. बटाटा सोडून आलो असं सांगणारा माणूस सहसा भेटत नाही. एक जण काय म्हणे, आता ती मोठी कथा आहे, क्रोध सोडून आला. मग घरी आला, मावंद वगैरे घातलं, त्या निमित्तानं कीर्तन ठेवलं. कुणाचा? त्याचाच एक मित्र कीर्तनकार होता, त्याला बोलवलं, बाबा असं असं आहे, कीर्तन कर, मावंद आहे. करतो. कीर्तनाला आला, उभं राहिला, आणि त्याने उभं राहण्यापूर्वी विचारलं, अरे काशीला गेला होतास, काय सोडलं? तो म्हणला, मी क्रोध सोडून आलो. असं? मग यांनी कीर्तनामध्ये त्याची स्तुती केली. 10 मिनिटं बोलला, किती चांगलं काम आहे, अमुक आहे तमुक आहे. काशीत, जुन्या काळामध्ये काशीला जाणं म्हणजे अवघड काम होतं, परत येईलच याची शाश्वती नसायची. आला परत, फार पुरुषार्थ, मोक्ष मिळेल, अमुक आहे तमुक आहे. आणि काशीला गेला आणि गंगेमध्ये स्नान करताना याने क्रोध सोडला, सांगितलं, कौतुक केलं, बरं वाटलं त्याला ऐकणाऱ्याला. एक 10 मिनिटं तो अभंगावर इकडचं तिकडचं बोलला. नंतर त्याने पुन्हा, अरे काशीला जाऊन तू काय सोडून आला? तर अरे सांगितलं ना मगाशी मी क्रोध सोडून आलो. हां, क्रोध सोडून आला, केवढं मोठं काम. अजून एक 10 मिनिटं इकडचं तिकडचं झालं. तो काशीला जाऊन काय सोड, अरे सांगितलं ना क्रोध सोडून आलो म्हणून. अजून एक अर्धा तास गेला, पुन्हा विचारलं, अरे काशीला, आता काय सांगू तुला, बुद्धी आहे का दगड भरलेत? क्रोध सोडला, क्रोध सोडला का? कुठे आहे सुटलेला? तो तर तिथंच आहे. याच्याकरता हे एका जन्माचं काम नाहीये. पण क्रोध, दुर्गुण जाताना, दोष जाताना वेगवेगळे घालवावे लागतात आणि गुण येताना वेगवेगळे आणावे लागतात. हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताचा व्यत्यास जीवनामध्ये सिद्ध व्हायचा असेल तर त्याच्याकरता एक उपाय रामायणाच्या महात्म्यामध्ये आला, रामकथा ऐका. हा त्याच्यावरचा उपाय दिलाय. रामायणाचं जे महात्म्य आहे सुरुवातीला, त्याच्यामध्ये हा विचार आहे. रामायण ऐकण्याने अनेक गुण एकत्रित मिळतात. आणि रामचंद्र प्रभूंच्या नामाचं महात्म्य आणि त्यांच्या चरित्राचं महात्म्य असं आहे की जाताना सगळे, जिथं राम नाम आहे तिथं दोष राहत नाही. त्यामुळे सगळे दोष एकदम निघून जातील आणि सगळे गुण एकदम यायचे असतील तर त्याच्याकरता रामकथा ऐका. हे एक पौराणिक आणि आध्यात्मिक कारण रामकथा आम्ही का ऐकावी याच्याकरता सांगितलं जातं. रामायणात आपण जेव्हा ते रामायण पाहू, पण रामायणाच्या आधी रामायण महात्म्य येतं. आणि त्या महात्म्यामध्ये त्या सोमदत्ताची एक कथा येते की रामकथा ऐकून जीवनाची धन्यता कशी झाली. माघ महिन्यामध्ये जर आम्ही रामायण ऐकलं तर त्याचा परिणाम काय होतो याच्याकरता त्या सुमतीची आणि त्या सत्यवतीची एक कथा येते. आणि चैत्र महिन्यामध्ये जर आम्ही रामकथा ऐकली तर त्याचं फल काय प्राप्त होतं याच्यासाठी कली आणि उत्तंक या दोघांची कथा येते. या 3 कथा येतात. रामायणाच्या म्हणजे वाल्मिकी रामायणाच्या अनुषंगानं रामायण कथेचा विचार केला तर रामायण कथा ही 9 दिवसाची आहे असं रामायण सांगतं. रामकथा 99 असते, 9 दिवसाची करावी असं रामायणाचा विधी आहे. पण असू देत, आपण 7 दिवस करू, 5 दिवस करू, 3 दिवस करू, जे काही असेल ते. ही रामकथा आम्हाला ऐकायची. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जी रामकथा ऐकायची आहे ते रामायण मी वाल्मिकी रामायण आपल्या समोर ठेवणार आहे. याचे 2 कारण आहेत माझ्या डोळ्यासमोर. पहिलं कारण सरळ सरळ असं आहे की मला भावार्थ रामायण सांगण्याचा मोह नाही का? वाल्मिकी रामायणापेक्षा जास्त मोह मला भावार्थ रामायण सांगण्याचा आहे. नाथ महाराजांच्या मोह आहे आणि मला आनंद वाटतो ते सांगण्यामध्ये. बृहत आहे, मोठं आहे, पण अतिशय सुंदर आहे. भावार्थ रामायण वाचायला प्रारंभ केल्यानंतर ग्रंथ खाली ठेवत नाही इतकी रसाळता नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये ओतलेली आहे.
आपण त्या रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये गुंततच जातो. गोस्वामीजींचं तुलसी रामायण गोड नाही का? फार गोड आहे, अति गोड आहे, अति गोड. कंब रामायण, कृत्तिवास रामायण ते तर आपल्या भाषेतले नाहीत, आहेत सुंदर बघण्याकरता, अति अभ्यासाकरता फार सुंदर, पण आपण ते सांगत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. वाल्मिकी रामायण कशा करता? त्याचं माझ्या दृष्टीने कारण असं आहे की आपण इतर रामायण नेहमी ऐकतो, रामकथा नेहमी ऐकतो, पण भावार्थ रामायण असो, तुलसी रामायण असो, कृत्तिवास असो, कंब रामायण असो, हनुमान नाटक असो, अद्भुत रामायण म्हणून एक रामायण आहे, विचित्र रामायण म्हणून अजून एक रामायण आहे, ही सगळी रामायणच आहे. अद्भुत रामायण, विचित्र रामायण हे खरंच अद्भुत आणि खरंच विचित्र आहे. काही काही लोक म्हणतात अद्भुत आणि विचित्र एकच आहेत, पण काही जणांचं म्हणणं अद्भुत रामायण वेगळं, विचित्र रामायण वेगळं आहे. या रामायणामध्ये खरंच विचित्र कथा आहे. विचित्र रामायणामध्ये सीता ही रावणाची मुलगी आहे असं दाखवलं. सीता ही रावणाची मुलगी आहे म्हणून दाखवलं. ते रावण राजा आहे, त्याचं राज्य आहे, राजाला कर घेण्याचा अधिकार आहे. सगळ्यांकडून कर घेताना रावण अरण्यामध्ये तपाला बसलेल्या ऋषीमुनींकडे गेला आणि त्यांना सांगितलं कर द्या, कारण तुम्ही माझ्या राज्याचा आश्रय केलाय. त्यांनी सांगितलं आम्ही अरण्यवासी आहोत, फळमुळं खाऊन आम्ही आमचं जीवन कसं भगवन नामामध्ये व्यतीत करतो आहोत, आमच्याकडे कर देण्याकरता काही नाही आहे, आमच्याकडे कुठला पैसा आला, इथं अरण्यामध्ये कोणी येत नाही, आमच्या समोर काही कोणी ठेवत नाही की आम्ही तुला ते उचलून द्यावं आमचं झालं म्हणून, आमच्याकडे सोनं नाणं नाही, आम्ही तुला काय द्यायचं. रावण म्हणाला ते मला माहित नाही, माझ्या राज्यात राहायचं असेल तर मला कर द्यावा लागेल, कर द्यावा लागेल. मग त्यांनी सांगितलं देण्यासारखं काही नाही. रावण म्हणाला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. बरंच झाल्यानंतर शेवटी रावणाने कर म्हणून त्या सगळ्या ऋषींच्या शरीरातलं थोडं थोडं रक्त काढून घेतलं. तो क्रूरच होता. थोडं थोडं रक्त काढून घेतलं, एका भांड्यामध्ये मडक्यामध्ये ते ठेवलं आणि लंकेमध्ये परत आला. परत आल्यानंतर त्याला असं वाटलं की हे रक्त घेऊन आपण राजवाड्यात कशाला जायचंय, बाहेरच ते पुरावं, म्हणून त्यांनी त्या समुद्राच्या काठावर वाळूमध्ये एक खड्डा केला आणि तिथं ते मडकं पुरून ठेवलं, ते रक्त पुरून ठेवलं, ते भांडं पुरून ठेवलं. नेमकं हे पुरताना मंदोदरीनं तटावरून बघितलं आणि मंदोदरीला वाटलं की मला लपवून हे काहीतरी पुरवून ठेवतायत. तिला आला संशय, कारण बायको होती, तिला आला संशय. ती म्हणाली काय काहीतरी हे लपवून ठेवतायत, पुरून ठेवतायत, म्हणजे हे कुणाला दाखवायचं नाही, सांगायचं नाही आहे, बहुतेक मलाच दाखवायचं नसेल. मग रावण आला, सगळं झालं. रावण झोपल्यानंतर मंदोदरी तिथं गेली, तिनं ते सगळं उकरलं आणि बघितलं तर मडक्यामध्ये काहीतरी द्रव आहे. तिला वाटलं याने काहीतरी तपाने काहीतरी मिळवलेलं असलं पाहिजे, कुणाचा तरी प्रसाद असला पाहिजे, म्हणून मंदोदरीने ते सगळं पिऊन घेतलं. त्या रक्तप्राशनामुळे मंदोदरीच्या पोटामध्ये गर्भ राहिला. तो गर्भ जसा मोठा झाला, मंदोदरीने तो गर्भ प्रकट झाल्यानंतर आता आपल्यावर काहीतरी संशय येईल, आपल्या पातिव्रत्यावर, आपल्या चारित्र्यावर संशय येईल, म्हणून ती जी मुलगी झाली त्या मुलीला आपल्या एका मंत्र्याच्या हातात दिलं आणि सांगितलं लांब कुठंतरी नेऊन सोडून दे, नाहीतर पुरून टाक, कारण समुद्रात सोडलं तर ती पुन्हा वाहत येईल, ती कुठेतरी लांब नेऊन पुरून टाक. म्हणल्यानंतर त्या मंत्र्याने मिथिला नगरीच्या बाह्य प्रांगणामध्ये ती पेटी नेऊन पुरली. ती एका शेतकऱ्याला सापडली, त्याने ती जनकाला दिली आणि जनकाने जी मुलगी वाढवली तिचं नाव सीता. विचित्र रामायण, याचं नाव आहे विचित्र रामायण. अनेक रामायण आहेत, पण या सगळ्या रामायणापेक्षा मी आत्ता वाल्मिकी रामायण सांगण्याकरता प्रवृत्त झालो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की ही सगळी रामायण जरी महत्त्वाची असली, संतांकडून, ऋषींकडून, मुनींकडून त्याची अभिव्यक्ती झालेली असली, तरी सुद्धा या सगळ्या रामायणाचं मूळ जर कोणी असेल तर ते वाल्मिकी रामायण आहे. सगळी रामायण वाल्मिकी रामायणावर अवलंबून आहेत. मूळ रामायण ते.
आणि मूळ जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत मुळाचा झालेला विस्तार किती सौंदर्य संपन्न आहे हे आपल्याला कळणार नाही. आपण जी रामायण ऐकतो ते बहुतांश वेळेला तुलसी रामायण किंवा भावार्थ रामायण ऐकतो, पण तुलसी रामायण आणि भावार्थ रामायण वाल्मिकी रामायणाच्या बीजातून निर्माण झालेले मोठे महावृक्ष आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं बीज वाल्मिकी रामायणात आहे. आणि म्हणून वाल्मिकी रामायण आपल्या कानावर पडलं पाहिजे. ते मूळ आहे, त्याच्यातली क्रमसंगती, त्याच्यातला विचार हा महत्वाचा आहे. म्हणून वाल्मिकी रामायण आपल्या समोर ठेवावं हा एक उद्देश आहे. दुसरा एक माझा स्वार्थ, त्याच्या स्वार्थ म्हणा काही म्हणा, पण दुसरा एक उद्देश असा आहे, वाल्मिकी रामायण सांगण्याकरता मी प्रवृत्त झालो याचं आणखीन एक गमतीचं कारण असं आहे की वाल्मिकी रामायण चमत्काराला स्थान देत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये एकही चमत्कार नाही. तर्कशुद्ध तत्वशुद्ध बुद्धीला पटेल अशी मांडणी वाल्मिकी रामायणाने केली. दगडाची बाई झाली अन्यत्र आहे, अन्य रामायणामध्ये आहे म्हणून आम्हाला ते खोटं म्हणायचं नाही, पण वाल्मिकी रामायणामध्ये तसा प्रसंग नाही. सेतुबंधन झालं, राम दोन अक्षरं दगडावर लिहिल्यामुळे ती अक्षरं जोडली, वाल्मिकी रामायणामध्ये नाही. वाल्मिकी रामायण सरळ सांगतं, नलनीलानी वेगवेगळी यंत्र निर्माण केली आणि यंत्राच्या माध्यमातून पूल बांधलाय. वाल्मिकी रामायण भावना शुद्ध जरी असलं तरी नको त्या भावनेत अडकलेलं रामायण नाही आहे. भावनांचा अतिरेक डोळे झाकून जेव्हा केला जातो तेव्हा कशावर तरी काहीतरी विश्वास ठेवणं भाग असतं. माणसं ठेवतातही, पण वाल्मिकी रामायणात स्वतः भावनेत अडकणारं रामायण नाही आहे. ते अत्यंत तर्कशुद्ध आणि तत्वनिष्ठ रामायण आहे. त्यामुळे दगडाची बाई झाली असं झालंच नाही. रामायण म्हणतं अहिल्या तिथं अशी पडून राहिलेली आहे आणि तिच्या अंगावर इतकी धूळ बसलेली आहे की जणू हा दगड आहे असं तिथल्या लोकांना वाटलं. ती तशीच आहे. चमत्कृतीला वाल्मिकी रामायणामध्ये स्थान नाही. फार सुंदर पद्धतीने त्याची मांडणी केली गेलेली आहे. वाल्मिकी रामायणाचा विचार करताना, विचार ऐकताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे तो वाल्मिकींचा करावा लागणार आहे. कोण आहेत वाल्मिकी? त्यांनी रामायण लिहिलं म्हणजे काय केलं, का लिहिलं, कसं लिहिलं याची कथा आहे. ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही कथा आपण अनेक वेळेला ऐकलेली आहे. पण या कथेमधून आपल्याला ज्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने मिळवाव्या लागतात, ही जी कथा आहे ना वाल्मिकींची, वाला कोळ्याची म्हणू आपण, ही जी कथा आहे ना ही अनेक दृष्टीने आम्हाला विचार संपन्न करणारी आहे, भावसंपन्न करणारी आहे, कृती संपन्न करणारी आहे. ती कथा महत्वाची आहे, रामायणामध्ये आलेली आहे. स्वतः वाल्मिकींनी आपलं चरित्र सांगितलेलं आहे. सगळ्याच संतांनी जवळजवळ त्याचा अनुवाद केलेला आहे. काही मतभेद आपल्याला दिसून येतात याही कथेमध्ये, तेही जाता जाता आपल्या समोर मी ठेवतो. वाला कोळी हा कोळी नाही आहे. वाल्मिकी हे पूर्वजन्मातले प्रचेतसांचे पुत्र आहेत. ऐका, प्रचेतस ऋषी आहेत, ऋषीपुत्र आहेत. मग ऋषीपुत्र आणि मग इथं वाला कोळी जातीवाचक नाव, संगती कशी लावायची? ती पुनर्जन्म पूर्वजन्माच्या संबंधानं ती संगती आहे. मूळ ते प्रचेतसाचे पुत्र आहेत. रत्नाकर नाव आहे आणि रत्नाकर दस्यू अशी प्रसिद्धी आहे. दस्यू म्हणजे दरोडेखोर अशी त्यांची प्रसिद्धी आहे. प्रचेतसांना वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा आली आहे. संतती नाही म्हणून अरण्यामध्ये जाऊन तप केलं, तपाचा परिणाम म्हणून संतती झाली.
पण तपाची गोडी लागली, अरण्य निवास आवडला म्हणून ते तिथंच राहिले आणि हे आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळून त्या मुलांसारखे वागायला लागले. त्याच्याने दुर्गुण जडले, हळूहळू मोठे झाले, आई वडील गेले, कुणाचं वजन राहिलं नाही, स्वतंत्रता आली. स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ स्वैराचार केला गेला आणि मग हळूहळू मासे पकडण्यापासून, मासेमारीपासून ते मनुष्यमारीपर्यंतचा प्रवास झाला. रस्त्यातल्या लोकांना मग एका स्त्रीशी लग्न केलं, संतती झाली, आई वडील तिचे त्याचे एकत्र राहिले. मासेमारीतून उत्पन्न होईना म्हणून मग वाटमारी सुरू झाली. येणाऱ्या लोकांना अडवावं, त्यांच्याकडे जे आहे ते काढून घ्यावं, काही नसेल तर त्यांना मारावं. कुणी आपल्याला प्रतिबंध केला, कुणी विरोध केला तर सरळ सरळ त्याचा खून करावा, मारून त्याला रानामध्ये अरण्यामध्ये फेकून द्यावं. असे उद्योग सुरू झाले. एका पुराणामध्ये वर्णन असं आहे की एकदा सप्तऋषी त्या मार्गाने चालले होते आणि दुसऱ्या पुराणामध्ये वर्णन आहे की नारद महर्षी त्या मार्गाने चालले होते. अशी दोन वर्णन आहेत. त्यांनी अडवलं. आपल्याला माहिती ती कथा नारदांची आहे. नारदांना अडवलं. नारदांना विचारलं, सांग द्या, काही द्या. नारद म्हणाले नाही आहे काही. तो म्हणाला असं होणार नाही, मला दिलं पाहिजे. नारद महर्षींच्या मुखामधून व्यक्त होणारं भगवन नाम नारायण 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 चालू होतं. त्याचा काही प्रभाव होता. नारदांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे, एक व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तिमत्वाला देवाकडेही किंमत आहे आणि ज्यांना राक्षसांकडेही किंमत आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वजन या दरोडेखोरावर पडलं नसलं तरच नवल. त्यांनी एकदम शस्त्र उगारलं नाही नारदांवर. नारदांना सांगितलं असं करू नका, मला काहीतरी द्या, नाहीतर मला नाईलाजानं मारावं लागेल. नारद म्हणाले तू मला मार, मला त्याचं भय नाही आहे. मारण्याने काय होतं, देह पडतो आणि देहाच्या बाबतीतला औदासीन्य आम्ही मागेच आम्हाला प्राप्त झाले. भक्ता ऐसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारून. आम्ही देहाच्या बाबतीत उदासच आहोत. आम्हाला या देहाचं काही पडलेलं नाही. आत्मतत्वाची ओळख झाली. ज्ञानोबारांनी 8व्या अध्यायात चिंतन केले. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. एकदा चित्तावर परमपुरुषाची मोहर बसली, आत्मतत्वाची मोहर बसली, आत्मतत्वाची ओळख अंतःकरणाला पटली, मग शरीर राहिलं काय आणि गेलं काय. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. नामदेवराय बोलतात. आम्हाला तू मारतोस याचं भय नाहीये. त्याला आश्चर्य वाटलं, असं कसं होईल. आतापर्यंत माझ्या हातातला परशु बघून, माझ्या हातातलं शस्त्र बघून मला चळाचळा कापणारे मार्गस्थ पांथस्थ मी बघितलेत. पण हा असा निधडा छातीचा मेला लांबून बघूनही माझ्यापर्यंत चालत येतात. मुखातलं नामस्मरण बंद होत नाही, आवाज कापत नाही, अंगावाला घाम सुटत नाही, चेहऱ्यावर असे घाबरलेले भाव येत नाहीत, भय कसलंच नाही. असं कसं होईल. बरं, याला बघून पळून जाणाऱ्यातले नारद नव्हते. पळून न जाता धाडसाना आपल्यापर्यंत येणारा पहिलाच माणूस त्याला दिसला. त्याने सांगितलं असं कसं. नारद म्हणाले अहो, ज्याच्याकडे काही नाहीच आहे त्याला कशाचं भय आहे. भय त्याला असतं ज्याच्याकडे काही असतं. या जगामध्ये भय दोघांना नाही. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला कशाचंच भय नाही, आणि सगळं ज्याच्या मालकीचं आहे त्याला कशाचंच भय नाही. भय नाही. मगाशी मी आपल्याला प्रमाण सांगितलं. अनंत बतमे वित्तम यस्य मे नास्ति किंचन मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. जनकराजे बोलतायत, याज्ञवल्क्यांच्या समोर भाषण केलेलं आहे हे. याज्ञवल्क्य गुरु आहेत जनकांचे, त्यांच्या समोर धाडसानं जनक हे बोलतात. सगळी मिथिला नगरी जळून गेली तरी माझं काही जळत नाही. का. अहो बतमय वित्तम यस्य मे नास्ति. माझं काहीच नाही तर मला कशाचं भय आहे, काय जळल्याचं भय आहे.
गंमत अशी असते, ज्याचं काहीच नसतं ना, सगळं जग त्याच्या मालकीचं असतं. तुम्ही विचार करून बघा, ज्याचं काहीच नाही ना, मला घर आहे ना, मग मला घरातच झोपावं लागेल. पण ज्याला काहीच नाही ना, तो कुठेही झोपेल हो, तो कुठेही झोपेल. माझ्या घरी अन्न आहे ना, मला शिजवलेला वरण भातच खावा लागेल. ज्याला काहीच नाही ना, तो वाटेल ते खाऊ शकतो. ज्याचं काही नसतं त्याचं सगळं असतं. पण आपलं काही नसतं याचा अभिमान वाटत असेल तर, आपलं काहीच नाही याचं दुःख वाटणार यांना काहीच मिळत नाही, त्याचाही अभिमान वाटला. आपलं काही नाही. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दह्यते. अरे सगळी मिथिला नगरी जळून गेली तरी माझं काही जळत नाही, कारण यस्य मे नास्ति किंचन, माझं काहीच नाही आहे. नारद महर्षी म्हणाले, मला नाही भीती वाटत. जवळ स्वतःच्या मालकीचं काही असलं आणि जवळच्या वस्तूवर आत्मत्व ममत्व भावना निर्माण झालेली असेल तर त्या वस्तूच्या नाशाचं भय माणसाच्या अंतःकरणामध्ये असतं. ज्या माणसाच्या, ज्या साधकाच्या, ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूप सोडून आत्मत्वाला दुसरा विषय नाही, त्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचं भय नाही, घाबरत नाही. तो म्हणाला, तुम्ही घाबरता, घाबरत नाही, ठीक आहे, पण मला काहीतरी दिलं पाहिजे, नाहीतर मी सोडत नाही. ते म्हणाले, देण्यासारखं काही नाहीच आहे माझ्याकडे, काय देऊ मी तुला? तो म्हणाला, असं कसं होईल? काहीतरी असेल. प्रवासाला निघालेला मनुष्य काहीतरी बरोबर, निदान शिदोरी तरी बरोबर घेईल की नाही? तुमची शिदोरी द्या मला, हरकत नाही, पण मला काहीतरी द्यावं लागेल. टोल नाक्याची संकल्पना फार जुनी आहे. काही द्या मला, शिदोरी द्या. ते म्हणाले, शिदोरीचंही मला काही नाही, मला तहान भुकेचे विकार नाही आहेत. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे महात्मा, काही तहान नाही, भूक नाही, काही नाही, मला शिदोरी नाही. त्याने आश्चर्य वाटलं त्याला, पण असं कसं होईल? प्रवासाला निघालेला मनुष्य, कुठे अडचण आली तर 4 आठाणे तरी जवळ असावेत, एखादा आणा जवळ असावा, म्हणून कुठेतरी म्हणजे काहीतरी लपवून ठेवला असेल, तपासून घे. हात वर केले, बघ बाबा, तू बघ माझ्या कनवटीला काही लावलंय का, उपरण्यात काही बांधलंय का, बघून घे तू. त्यांनी सगळं तपासलं, काही नाही नारदांजवळ. मग तो म्हणाला, काहीच कसं नाही? नारद म्हणाले, बघ माझ्याजवळ काहीच नाही असं नाही, तुला पाहिजेच ना माझ्याकडून, मी देतो. काय देता? ते म्हणाले, हे चिपळे आणि विणा घे, घेऊन जा. नारदांकडून विणा मिळावा एवढं भाग्य त्याला होतं, पण बुद्धी नव्हती. तो म्हणाला, हे घेऊन मी काय, मला काय भजन करायचंय काय? पैसा पाहिजे, पैसा. नारद म्हणाले, नाहीये माझ्याजवळ. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, एवढा प्रवास रोज करतो म्हणता, त्रैलोक्यामध्ये हिंडता, जवळ एकही पैसा नाही, असं कसं होईल? करता काय तुम्ही? नारद म्हणाले, मी कीर्तनकार आहे. तो म्हणाला, मग तुमच्या एवढं कुणाजवळ सापडायचं नाही? कीर्तनकार आहे म्हणजे काढा पाकिट तुमची, कुठं कुठं लपवलंय काढा, इकडं आहे, तिकडं आहे, इथं आहे, तिथं आहे. कीर्तनकार आहे म्हणजे पैसा नाही असं कसं होईल? कथा करता म्हणजे पैसे नाहीत असं कसं होईल? तुमच्या एवढं तर कोणाजवळ नसेल. नारद म्हणाले, त्यातला कीर्तनकार नाही, कीर्तनाचा आद्य प्रवर्तक मी आहे, माझ्याकडे काही नाही देण्यासारखं. पाहिजे तर विणा चिपळ्या घेऊन जा. हे नको. मग काही संवाद झाला आणि त्या संवादातून नारदांनी त्याला विचारलं, त्या पुराणामध्ये सप्तऋषींनी त्यांना विचारलं की हे सगळं कशा करता करतो? कशा करता म्हणजे माझं कुटुंब मोठं आहे, कुटुंबाचा निर्वाह चालावा याच्याकरता मला काही करणं आहे. नारदांनी विचारलं, ज्या कुटुंबाच्या निर्वाहाकरता हे पाप तू करतोयस, त्या कुटुंबातले लोक या पापाचा वाटेकरी होणार आहेत? हे पाप तुझं भोगणार आहेत तुझ्या बरोबर? त्यांनी सांगितलं, नाही. कसं म्हणता भोगणार? कारण मी त्यांच्याकरता करतोय. नारद म्हणाले, बाबा असं होत नसतं. असं दुसऱ्याचं पाप कुणाला भोगता येत नाही. पंचदशीनं पहिल्या प्रकरणामध्ये हा नियम सांगितलाय.
मनुष्य जे दुसऱ्यावर प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधी दुसऱ्या करता करत नसतो.